पुढची बातमी. बहरीनमधील अमेझॉनच्या मुख्यालयावर इराणने हल्ला केलाय. या धमकीनंतर इराणने थेट ॲक्शन घेतलेली आहे. हल्ल्यामध्ये बटेलको कंपनीच्या इमारतीचं नुकसान झालंय. इराणनं 18 कंपन्यांवर हल्ला करण्याची धमकी दिलेली होती. इराणनं बहरीनमधील अमेझॉनच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात अमेझॉन अंतर्गत येणाऱ्या बटेलको कंपनीच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं. इराणने गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल यासारख्या अमेरिकेतील 18 प्रमुख कंपन्यांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता इराणने अमेझॉनच्या कार्यालयावर हल्ला केलाय. अरब राष्ट्रांमध्ये असणाऱ्या AWS म्हणजेच अमेझॉन क्लाउड सर्व्हिसेसवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न हा इराणनं केलेला आहे. जगभराचं डिजिटल कम्युनिकेशन याच क्लाउड सेंटरवर किंवा डिजिटल कम्युनिकेशन सेंटरवर असतं आणि जर अशा महत्वाच्या कंपन्यांच्या क्लाउड सेंटरवरच, डिजिटल सेंटरवरच जर हल्ला करण्याचा प्रयत्न इराणनं केला तर फक्त अरब राष्ट्रांपुरतच नाही तर जगामधलं संपूर्ण कम्युनिकेशन हे विस्कळीत त्या ठिकाणी होईल. त्याचा विपरीत परिणाम जागतिक बँकिंग व्यवस्थेवर आणि एकूणच जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. एनव्हीडिया सारखी कंपनी आणि त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न इराणनं त्या ठिकाणी केला तर जगभरामधलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्याशी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णतः डॅमेज होऊ शकतं आणि या अनुषंगानं 18 टेक्नॉलॉजिकल कंपनीजवर हल्ला करण्याचा इराणनं घेतलेला निर्णय हा युद्धातला अत्यंत डेंजरस मोड आहे आणि या अनुषंगानं हे युद्ध जागतिक स्तरावर अत्यंत भयानक असे परिणाम त्या ठिकाणी करणार आहे. जर डिजिटल कम्युनिकेशन खरोखरच जर डिस्टर्ब त्या ठिकाणी झालं तर 21व्या शतकातली लाईफलाईन मानली जाणारी हे डिजिटल कम्युनिकेशन लाईन ही डिस्टर्ब त्या ठिकाणी होईल आणि त्या अनुषंगानं जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य नागरिकांवर सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये विपरीत परिणाम होऊ शकतात.